आज मी झणझणीत अशी वरणफळे घेऊन आलेली आहे. वरणफळांची रेसिपी ही अत्यंत जुनी आहे पहा आणि प्रत्येक भागाकडे ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. प्रत्येक भागाकडे वरणफळांना वेगवेगळी नावं पण आहेत आणि करण्याची पद्धतही वेगळी आहे. चव मात्र तीच झणझणीत आणि पारंपरिक. अशा पद्धतीने आपण ही वरणफळी इथं बनवलेली आहेत. आता रेसिपीला सुरुवात करायची आपल्याला वेळ न घालवता. नमस्कार, मी प्रतिभा. वरणफळं करण्यासाठी 2 मुख्य घटक म्हणजे आपल्याला तुरीची डाळ लागणार आहे आणि आपल्याला कणिक लागणार आहे पहा आणि बाकीचे घटक आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत. आता सुरुवातीला आपण काय करणार आहे, कणिक घेणार आहेत पहा मळायला. कणिक किती घ्यायची याला काही असं प्रमाण नाही. तुमचे जसे मेंबर असतील त्या पद्धतीने तुम्ही ती फळं वाढवायची आहेत तयार करून. आता आपण इथं पीठ घेतलेलं आहे पण त्याच्यामध्ये थोडासा आपण मीठ टाकलेलं आहे आणि असं फार घट्टसरही पीठ मळायचं नाही आणि फार सैल पण मळायचं नाही. मध्यम जो प्रकार आहे तसं पीठ मळायचं आहे. कारण जर फार घट्ट जर पीठ केलं तर ते वरणफळं चिवट होतात पहा आणि फार पातळ केलं तर ते लाटता येत नाहीत आपल्याला आणि ते काढता पण येत नाहीत. अशा पद्धतीने मध्यम प्रतीचं पीठ मळायचं आहे. थोडं ते आपण भिजवणार आहोत त्याच्यामुळे ते तसंच मळायचं आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचंय पहा पद्धतशीर आणि त्याचा गोळा तयार करून तो असा झाकून ठेवायचा आहे. पिठामध्ये बाकीचं काहीच टाकायचं नाही पहा. अशा पद्धतीने मी तुम्हाला दिसतंय तसंच पीठ मळायचं आहे आणि ते झाकून ठेवायचंय पहा. तुमच्या भागाकडे ज्या पद्धतीने करत असाल त्या पद्धतीने करा तुम्ही. आता आपल्याला वरणाला फोडणी द्यायची पहा. आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल टाकून ते तापलेलं पण आहे. जिरे, मोहरी टाकलेली आहे. आता लसूण टाकतोय आपण उभा चिरलेला. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, कारण त्यानंतर मला काढून टाकायच्या आहेत. वयस्कर आणि लहान मुलं जर असतील माणसं, तर मग त्यांच्यामुळे ते फार तिखट नाही करायचे आहेत. आणि ही काश्मीरी मिरची टाकलेली आहे पहा, ही फार तिखट नसते आणि कलर चांगला येतो. हळद टाकलेली आहे आणि या हे टाकले पहा, हिंग टाकलेला आहे आणि हा कढीपत्ता टाकून घेतलाय पहा आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे त्याला आणि लगेचच आपल्याला पाणी टाकायचं आहे पहा. पाणी इथं भरपूर लागतं पहा, कारण नंतर ती वरणफळं जर आपण टाकली तर ती शिजायला पाणी लागतं आणि घट्ट होत जातं नंतर. त्याच्यामुळे पाणी टाकतानाच भरपूर टाकायचं. हे पाणी आपलं गरम झालंय पहा, त्याच्यामध्ये शिजवून घेतलं आहे आपण वरण अगोदरच आणि ते त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहेत पहा, शिजलेलं वरण. काही लोकं त्याच्यामध्ये तशी डाळ पण टाकतात. जसं तुमच्या भागाकडे करत असतील वरणफळ त्या पद्धतीने तुम्ही करायचे आहेत. पाणी आपल्याला अजून भरपूर टाकावं लागणार आहे. आपण नंतर पण लागलेल तर गरम पाणी तुम्ही टाकू शकता पहा जर कमी पडलं तर. कारण हे पाणी कमीच पडणार आहे असं दिसतंय मला. आणि आता हे पलीकडच्या गॅसवर ठेवून देणार आहेत पहा छोटा करून एकदम आणि इकडं आपण आता वरणफळं तयार करणार आहेत. छोटा गॅस करून ठेवून द्यायचे. आता हे पीठ मळलेलं आहे आपण याचे साधारणपणे एक 4 गोळे करू आणि आपल्याला चपातीला जसं लागतं त्या पद्धतीनेच गोळे करून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे आहेत पहा ते. आपल्याला पिठात बुडवून चपाती लाटायची आहे. कारण नंतर पण काही लोकं पीठ सोडतात, वरणफळ मिळून येण्यासाठी. त्याच्यापेक्षा अगोदरच तुम्ही पीठ लावलं ना, तर ती पीठ त्या वरणामध्ये निघून जातं पहा आणि मग जी फळं आहेत वरणफळं ती व्यवस्थित राहतात एकदम. असं पीठ लावूनच लाटून घेत घेत असतो आम्ही. काही जणांकडे तेल लावून लाटतात. काय तुमची जशी पद्धत असेल तसं. पातळ अशी लाटून घ्यायची. फार जाड नाही करायच्या आहेत त्या. मग कधी-कधी त्या चिवट होतात पहा, अशा निसटतात त्या हातातून, चिकट होतात आणि जाड केल्यानंतर त्या अजिबात चांगल्या लागत नाहीत चवीला. चिखलासारख्या लागतात एकदम. असे कापून घ्यायचे आहेत पहा. तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा आकार मी इथं कापून घ्यायचे ज्या पद्धतीप्रमाणे तुमच्या. मी इथं चौकोनी असे कापलेले आहेत पहा आणि मीडियम साईज केलेली आहे तयार. कधी भाजीला नसेल समजा, तर अशी वरणफळं फार तोंडाला चव आणतात पहा.
घरोघरी हा प्रकार केला जातो. पावसाळ्याच्या दिवसात तर अजूनच ते खावेसे वाटतात पहा. बाहेर पाऊस पडत असताना गरमागरम वरम फळे कोणाला आवडणार नाहीत. अशी आपण तयार केलीत पहा वरम-फळं सगळी तयार करून घेतलीत आणि काढून घेतलेत पहा याच्यावरती. आता आपल्याला वरणाला चांगली उकळी आणायची आणि त्याच्यामध्ये वरम-फळं सोडून द्यायची आहेत पहा. वरणाला आपल्या उकळी आलेली पहा आणि सगळीकडून ते सोडायचे आहेत म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत. एकाच ठिकाणी ढीग नाही टाकायचा त्याचा आणि पळीने मधून-मधून थोडं हलवायचं. अशी सगळी वरम-फळं आपण इथं टाकून घेणार आहेत आता. छान त्याचा आकार आलाय, कलर आलाय पहा त्याला. पाणी आपल्याला बहुतेक टाकावंच लागणार आहे अजून. कारण ते शिजायला पाणी लागणार आहे अजून. आणि आम्हाला खूप पातळ वरण-फळं नाही आवडत पहा. त्या फळांना ते वरण असं थोडं चिकटलेलं असलं पाहिजे. मग ते खूप चवदार लागतात एकदम. नाहीतर ते पाणी एकीकडून ते वरण एकीकडं मग नाही बरोबर लागत ते. खाता पण येत नाही ते आपल्याला. तर कोथिंबीर टाकून घेतलेली पहा आपण कोथिंबीरीचा जो वास आहे, तो त्या वरण-फळांमध्ये चांगला उतरतो. आपण अगोदरही कोथिंबीर टाकलेली आहे, आत्ता पण टाकली आपण नंतर पण गार्निशसाठी थोडी टाकणार आहे. अशा पद्धतीने स्ट्रक्चर आले फक्त 10च मिनिटं आपल्याला हे आता झाकण ठेवून शिजवायचे, जास्त नाही शिजवायचे. हे शिजलेलेच आहेत पहा, टाकताना ते शिजत असतात. थोडं घट्ट झालेलं आहे, पण आता सध्या ठीक आहे. पण थंड झाल्यावर ते अजून घट्ट होणार आहे. पण आता सध्या असंच पाहिजेत आपल्याला. फळांना ते वरण चिकटलेलं असलं पाहिजे. मग खाण्याला मजा येते पहा, चवदार लागतात एकदम. असा पापड आणि असं हे तुमचं ते लिंबू जर असेल, तर काय वरण-फळं खाण्यातली मजाच और येते. असे हे टाकून घेतलेत पहा आपण. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर पाहिजे म्हणजे वरण-फळं खायला तुम्ही ओरपून खा, काट्या चमच्यानी खा, साध्या चमच्यानी खा, हाताने बोटांनी खा, कसेही खा. त्याची चव तीच लागणार पारंपरिक. आता याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकू गार्निशला आणि वरून अशी तुपाची धार. किती खाऊन किती नको असं होतं हे वरण-फळं पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. छान स्ट्रक्चर आलंय पहा. आता जसं-जसं थंड होईल तसं-तसं ते दाट होत जातील. सध्या आता अशा पद्धतीचे गरमागरम असे छान दिसतायत. धन्यवाद.